श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. जेव्हा एखादी व्यक्ती स्वामी महाराजांच्या सहवासात सामील होते तेव्हा स्वामी प्रथम त्या व्यक्तीला शांत राहण्यास सांगायचे. कुठल्याही समस्येवर शांत राहणे हाच त्या समस्येचा उपाय आहे असे स्वामी नेहमी म्हणत. आजच्या जमान्यात सगळीकडे गोंगाट, धावपळ वाढली आहे, त्यामुळे मनात ताणतणाव निर्माण होणे स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही दररोज काही काळ शांत राहण्याचा सराव केला तर ते तुमच्यामध्ये तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सची पातळी कमी करते. यामुळे तुमचे मन शांत होते, रागावर नियंत्रण राहते आणि तणाव वाढणाऱ्या हार्मोन्सची पातळी देखील कमी होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या प्रसंगी आपण शांत राहावे आणि कोणत्या प्रसंगी आपण बोलायला पाहिजे. त्याचबरोबर शांत राहून आपल्यात कोणता बदल होऊ शकतो हे सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर श्रोते हो, संध्याकाळची वेळ होती. गुरु आपल्या सर्व शिष्यांना बोलवतात आणि म्हणतात, उद्या सकाळी सर्वांनी नदीत स्नान करून ताबडतोब आमच्या झोपडीकडे आणि झोपडीच्या समोर हजर राहायचं आहे. प्रत्येकाला प्रश्न पडतो की आपण काही चूक तर केली नाही ना. पण थोडा वेळ विचार करून गुरु काहीतरी चांगले सांगणार असतील असा विचार करूया. प्रत्येकजण रात्री योग्य वेळी झोपायला जातो आणि सकाळी उठल्यानंतर नदीत स्नान करून सर्वजण गुरुजींकडे परत येत असतात आणि त्यांच्या झोपडीसमोर थांबतात. गुरु म्हणतात, आज मी तुम्हाला मौन राहण्याचे फायदे सांगणार आहे. गुरु म्हणतात, 10 प्रसंग जेथे मौन राहणे फायदेशीर आणि बोलणे हानिकारक आहे. गुरु म्हणतात की या प्रसंगी तुम्ही शांत झालात म्हणजे शांत राहिलात तर तुम्हाला जे हवे आहे ते मिळेल. तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल सुरू होतील. जास्त बोलणे किंवा गप्प बसणे ही चांगली गोष्ट नाही. अति पाऊस किंवा सूर्यप्रकाश दोन्ही समस्या निर्माण करतात. तसेच विनाकारण बोलण्यानेही खूप नुकसान होते. विनाकारण बोलू नये. गुरु म्हणतात की हा पहिला प्रसंग आहे जिथे माणसाने मौन बाळगावे आणि तथ्याशिवाय बोलू नये. गुरु म्हणाले, जर तुमच्या बोलण्यात काहीच तथ्य नसेल तर गप्प बसलेले बरे. शांत बसल्याने मेंदूमध्ये नवीन पेशी तयार होतात आणि यामुळे ज्ञान वाढते. बोलणे तेव्हाच योग्य आहे जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती असते. तुम्ही काहीही तथ्य नसताना किंवा कोणतेही कारण नसताना बोलतात तर तिथे तुमची खिल्ली उडवली जाते आणि तुमच्याकडे पुरेशी माहिती नसेल तर अशा ठिकाणी तुम्ही बोलल्याने तुमची चेष्टा तर होईलच, पण लोकांचा तुमच्यावर असलेला विश्वास देखील उडेल. म्हणून अशा ठिकाणी नेहमी शांत राहा जिथे तुम्हाला काय बोलावे आणि काय नाही हे कळत नाही. बऱ्याच वेळा असे काही लोक असतात जे प्रत्येक ठिकाणी विनाकारण बोलू लागतात. काय बोलावे तेच कळत नाही, पण तरीही ते बोलत राहतात आणि मग ते गेल्यानंतर लोक त्यांची चेष्टा करतात. तुम्हाला त्याबद्दल चांगले ज्ञान असल्याशिवाय, त्याबद्दलची चांगली माहिती असल्याशिवाय तिथे बोलूच नका. त्यामुळे तिथे गप्प राहण्यातच शहाणपण आहे. गुरु म्हणाले, दुसरा प्रसंग जिथे मौन राहावे. तुमचे शब्द एखाद्या मानसिक त्रास देत असतील तर त्यांना शब्दांनी दुखवू नका. त्यामुळे तिथे शांत बसावे. दुर्बल व्यक्तीबद्दल काहीही बोलून तुम्ही महान होऊ शकत नाही. कमकुवत व्यक्तीला साथ देण्यात तुम्ही महान व्हाल. अनेक वेळा असे घडते की काही लोक आपल्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तींबद्दल वाईट बोलत राहतात आणि समोरची व्यक्ती तुमच्यापेक्षा खालच्या पदावर आहे. तो तुला काहीही बोलणार नाही, पण तू त्याच्या डोळ्यात नेहमी राहशील. हे शक्य आहे की उद्या तो देखील तुमच्यापेक्षा उच्च पदावर जाईल
तेव्हा तो तुमच्यापेक्षा वरच्या पदावर जाईल, तेव्हा तो नक्कीच त्याची परतफेड करणार आहे. एखाद्याचा अपमान करून तुम्ही महान व्हायचे असेल तर तुम्ही महान होणार नाहीत, आणि जर तुम्हाला महान व्हायचे असेल तर तुम्ही तुमच्यापेक्षा लहान व्यक्तींचा आदर करायला शिकलं पाहिजे, आणि त्याच वेळी मोठ्या लोकांचाही आदर करायला हवा. लोकांना असे वाटते की जर जे उद्धटपणे बोलतात आणि समोरच्या व्यक्तीला खाली आणण्याचा प्रयत्न करतात तर तो मोठा होईल, तर ही चुकीची गोष्ट आहे. तुम्ही मोठे होण्याऐवजी त्यांच्या नजरेत पडत राहाल. गुरु पुढे म्हणतो की शिष्यांनो, जेव्हा बोलता तेव्हा आदराने बोला, जेणेकरून लोकांना तुमचे म्हणणे आवडेल. बोलताना भाऊ, ताई, काका, मित्रा इत्यादी शब्द वापरा. यामुळे तुमची प्रतिष्ठा नक्कीच वाढेल आणि तुम्ही लोकांच्या नजरेत एक समजदार व्यक्ती व्हाल. गुरु पुढे म्हणाले, तिसरा प्रसंग जिथे व्यक्तीने गप्प राहणे चांगले. जेव्हा तुमच्या जवळची किंवा खास व्यक्ती तुमच्यावर रागवते किंवा तुमचा अपमान करत असते, तेव्हा तुम्ही गप्प राहणे, जेणेकरून समोरच्या व्यक्तीचा फुगा पूर्णपणे फुटावा. जर तुम्ही बरोबर असाल तर त्याची अजिबात माफी मागू नका आणि गप्प राहा. योग्य वेळेची वाट पहा. तो स्वतः तुमची माफी मागतो जेव्हा त्याला त्याची चुकी कळेल. गुरु पुढे म्हणतात की जर एखाद्या नातेवाईक तुमच्यावर रागवला असेल आणि त्यावेळी तुम्ही शांत असाल तर ते आदराचे लक्षण आहे. यावेळीही कोणीही लहान किंवा मोठा नाही. जर कोणाला तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही कोणाचाही अनादर करू नका किंवा गप्प राहा. राग व्यक्त केल्याने नेहमी तुमचे नाते बिघडेल. नेहमी रागवल्याने राग करणाऱ्या व्यक्तीचे नुकसान होते. गुरु पुढे सांगतात की एक साप जंगलातून पळत जाऊन एका राजाच्या घरी पोहोचला. लोक त्याला पकडण्याचा खूप प्रयत्न करत होता. तेव्हा तो साप खूप संतापतो आणि स्वतः घरात पडलेल्या एका तलवारीवर गुंडाळण्याचा सुरुवात करतो. त्यामुळे हळूहळू त्याचे शरीर संपूर्ण कापले जाते. त्याचप्रमाणे आपला रागही तलवारीप्रमाणे आपले शरीर हळूहळू कापत राहतो. रागाचा शेवट ध्यानाने होतो. जर तुम्ही दररोज ध्यानाला बसलात तर तुमचा राग तुमच्या नियंत्रणात राहील. गुरु पुढे म्हणतात की हाच मार्ग आहे. तू दररोज ध्यानाचा सराव कर. यामुळे राग वाढणारे शरीरातील सर्व हार्मोन्स तुमच्या नियंत्रणात राहतील, ज्यामुळे शरीर सहज रागावर नियंत्रण ठेवेल. पण एक मार्ग असाही आहे की जेव्हाही तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्ही सहज समजून घेण्याचा प्रयत्न करा की माझा राग योग्य आहे की अयोग्य, तिथे बोलायचे की नाही. जेव्हा तुम्ही स्वतःच याचे आकलन करू शकाल मग तुम्हाला कळेल की आपला राग यायला हवा की नाही. तरीही तुम्हाला राग येत असेल तर तिथून निघून जा, तेही दूर. तिथून निघून जा आणि तुमचे मन त्यामुळे शांत होईल. आता तुम्हाला जर हे पटत असेल तर नक्कीच श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. गुरु म्हणाले, चौथा प्रसंग जिथे माणसाने अत्यंत हुशारीने वागले पाहिजे तिथे तुम्ही गप्प बसले पाहिजे, जिथे तुमचा त्या मुद्द्याशी संबंध नाही. जर तुमचा कोणत्याही समस्येशी संबंध नसेल तर तुम्ही गप्प बसणे आवश्यक आहे. तुम्ही विनाकारण दुसऱ्याच्या मुद्द्यावर बोलतात तर समोरच्याचा विश्वास तुमच्यावर राहणार नाही. यात फक्त आणि फक्त तुमचे नुकसान आहे. दोन लोकांच्या वादात अडकू नका. जर समोरची व्यक्ती तुम्हाला त्याच्या वादात मिटवण्यासाठी बोलत असेल तर जा. जोपर्यंत ती व्यक्ती तुम्हाला बोलवत नाही तोपर्यंत एखाद्या व्यक्तीच्या विषयात किंवा वादात हस्तक्षेप करू नका. गुरु सांगतात की 10 प्रसंगापैकी 5वा प्रसंग जिथे माणसाने अत्यंत हुशारीने मौन बाळगले पाहिजे. तुमच्या बोलण्याने कोणाचे नुकसान होऊ नये. जर तुमचे शब्द इतर व्यक्तीच्या कुटुंबाच्या मित्रांच्या प्रतिष्ठेवर काही परिणाम करत असतील तर तुम्ही शांत राहावे. एखाद्या कुटुंबाबद्दल किंवा मित्रांबद्दल वाईट बोलण्याने तुम्ही देखील वाईट व्हाल. जे सहज नष्ट होऊ शकते ते शब्दाने मोठे करू नका.
ओरडून न बोलता बोलण्याचा प्रयत्न करत राहावे. जर तुम्ही ओरडल्याशिवाय काहीही बोलू शकत नसाल तर तुमच्यासाठी गप्प राहणे हिताचे आहे. जास्त बोलल्याने नेहमी गोष्टी बिघडतात. कधी कधी खूप मोठ्याने बोलल्यामुळे नाती तुटतात. त्यामुळे आवाजात गोडवा आणा. तुमच्या शब्दांनी तुमच्या मित्राचे नुकसान होऊ नये. कधी कधी आपण आपल्या मित्राची चेष्टा करतो तेव्हा आपल्या बोलण्याने कोणाचा तरी अनादर होणार नाही याची काळजी घ्या. विनोद नेहमी शब्दांच्या अर्थामध्येच ठेवा. जिथे कोणी दुखावले जाते किंवा गप्प बसा. जास्त बोलल्याने नुकसान होते. एखाद्याच्या बोलण्याने दुसऱ्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू नये. तुमच्या बोलण्याने दुसऱ्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला तर गुरु म्हणतात की तुम्ही प्रसंग जिथे सहावा प्रसंग सांगत आहे की जिथे तुम्ही मौन राहायचं आहे. एखादी व्यक्ती तुमच्या समोर एखाद्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल तेव्हा तुम्ही गप्प ऐकून घ्या. आपले मत व्यक्त करू नका, कारण जो आज तुमच्या समोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलतो तो उद्या तुमच्याबद्दल सुद्धा बोलू शकतो की नाही. तुम्ही काही बोलता तर व्यवस्थित विचार करून बोला. जो माणूस तोंड बंद ठेवतो आणि हुशारीने काम करतो तो शहाणा असतो. विनाकारण बोलणे, कोणाबद्दल बोलणे चुकीचे आहे. कधी कधी अशा ठिकाणी तोंड न उघडण्यातच शहाणपण आहे. आता गुरु पुढे म्हणतात की 7वा प्रसंग ऐका, जिथे माणसाने मौन बाळगावे. कोणी तुमच्या भावना समजून घेत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की कोणीतरी तुमच्या भावना, दुःख आणि त्रास शब्दात समजत नाही, जर तुम्हाला वाटत असेल की समोरची व्यक्ती आपल्या दुःख किंवा तुम्हाला बेडसावत असेल, समस्या समजू शकत नाही किंवा समजून घेण्याचा प्रयत्नही करत नाही, तर तो तुमचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत नाही, अशा व्यक्तीपुढे शांत बसा. अशा लोकांना तुमच्या भावना आणि दुःखाची पर्वा नसते. आता त्या तुम्हाला समजूही शकत नाहीत, तुमच्या भावनाही समजू शकत नाही, त्यामुळे न बोललेलं बरं. अशा वेळी तुमचाच विनोद बनेल. जेव्हा तुम्हाला वाटू लागते की समोरची व्यक्ती तुमच्या भावना योग्य प्रकारे समजून घेत आहे आणि तुम्ही जे बोलत आहात ते तो नीट ऐकत आहे तरच सांगा. 8वा प्रसंग आहे जो की मौन ठेवावे. एखादी व्यक्ती आपले दुःख व्यक्त करते. जर एखादी व्यक्ती तुम्हाला त्याची दुःख समस्या सांगत असेल तर याचा अर्थ असा होतो की तो तुम्हाला स्वतःचा समजतो. अशा परिस्थितीत त्याला ताबडतोब उपाय सांगण्याऐवजी शांत राहा आणि त्याच्या वेदना, समस्या ऐका, त्याचे दुःख ऐका. समस्या इतर कोणाला सांगू नका. तो सांगत यासाठी आहे की नाही, याचे प्रश्न सुटतील की नाही, या उलट तो यासाठी सांगत आहे जेणेकरून त्याची वेदना कमी व्हावी. अनेक वेळा वेदना कमी होतात. तो कदाचित तुम्हाला त्याचे दुःख सांगत असेल. मुद्दा समजून घेत आहात तर शेअर केल्याने त्या व्यक्तीचं दुःख कमी होऊ शकतं, तेही तुमच्यासोबत. तुम्ही अशा वेळी शांत राहा. त्यामुळे त्याचा त्रास कमी होतो. त्याच्या मनावरील ओझे देखील हलके होते. गुरु पुढे म्हणतात 9वा प्रसंग ऐक, तुम्ही जिथे शांत राहावे. जिथे दुष्ट स्वभावाचे लोक राहतात, शिव्या देत असतात, तिकडं जायचंच नाही. अशा ठिकाणी शांत राहा. म्हणजे तुमची प्रतिक्रिया न देता तिथून निघून जा, कारण जीभ वाईट असते, ते दुष्ट स्वभावाचे असतात. अशा वेळी तुम्ही त्यांना समजू शकत नाही. जेव्हा त्यांचे मन पूर्णपणे शांत होईल तेव्हाच तो तुमचे ऐकणार आहे. त्यामुळे जिथे दुष्ट स्वभावाचे लोक आहेत तिथे तुमचे ऐकत नाहीत, अशा ठिकाणी बोलूच नाही. गुरु सांगतात की 10वा प्रसंग, जिथे तुम्ही शांत राहावे. तुमच्या यशाचे रहस्य सर्वांना सांगू नका. बरेचदा असे घडते की काही लोक ज्यांना खूप लवकर यश मिळते ते सर्वत्र आपल्या यशाबद्दल बडाई मारू लागतात. अशा स्थितीत काय होते की तुमच्या यशाने अनेकांना आनंद होत नाही. जर तुम्ही तुमच्या यशाबद्दल जबरदस्तीने लोक समोर बडाई मारत असाल तर लोकांची नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर परिणाम करू शकते. जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा सर्वांना कळेल तुम्ही यशस्वी झाला आहात. बडाई मारल्याने तुमचे नुकसान अवश्य होणार आहे. एवढे बोलून गुरु म्हणाले, शिष्यांनो, आज एवढेच. जर तुम्ही सर्वांनी माझ्या या
10 गोष्टी तुमच्या आयुष्यात अंगीकारल्या तर तुम्ही सर्व समस्यापासून वाचाल. इथून निघून गेल्यावर माझे हे शब्द तुमच्या आयुष्यात आशीर्वादापेक्षा कमी नाहीत. तर श्रोते हो, मला आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून बरेच काही शिकायला मिळाले असेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचं मनापूर्वक आभार. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.